सध्या सर्वत्र कांद्याचे दर घसरलेले असताना कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मात्र कांद्याच्या दरात सुधारणा झाली आहे। अनेक दिवसांपासून कांद्यात घसरण होत असल्यानं शेतकरी अक्षरशः मिटाकुटीला आलाय। परंतु कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या कांद्याला प्रति किलो 14 रुपयांचा भाव मिळतोय आणि त्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांसाठी हे एक दिलासादायक चित्र आहे। गेले महिनाभर कांद्याच्या दरात कमालीची घसरण झाल्यानं कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय। दरातील घसरणीला प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात कांद्याची होणारी आवक कारणीभूत ठरल्याचं प्रथमदर्शी चित्र होतं। परंतु आता खरीपाच्या तोंडावर शेतकरी वर्ग शेतीच्या कामात गुंतल्यानं कांद्याची आवक कमी झाली आहे। त्याचबरोबर दक्षिणेकडील राज्यातून कांद्याची मागणी वाढल्यानं देखील दरात सुधारणा होऊ लागली आहे। परंतु ही परिस्थिती आणखी किती दिवस टिकून राहील हे सांगता येत नसल्याचं व्यापारी वर्गाचं म्हणणं आहे। सध्या बाजारात कांद्याची आवक कमी असून आज कांदा मार्केटमध्ये 40 ते 50 गाडीची आवक झाली। साधारण दर 9 रुपयापासून ते 14 रुपये झालेला आहे। सध्या महाराष्ट्रात थोडाफार वळीव पाऊस असल्या कारणाने शेतकरी शेताच्या कामाला लागलेले आहेत, त्यामुळे कांद्याचे दर थोडेफार वाढलेले आहेत। गेले काही दिवस बाजारात येणारा कांदा हा साठवणीस अयोग्य असल्यानं देखील दर घसरणीचं व्यापारी वर्गाकडून सांगण्यात येतं। परंतु सध्या आवक घटल्याबरोबरच चांगल्या दर्जाचा कांदा बाजारात येऊ लागल्यानं दरात सुधारणा झाली आहे। असं असलं तरी वाढलेले दर पाहून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बाजारात कांदा आणल्यास दरात पुन्हा घसरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे येत्या 2 ते 3 दिवसात कांद्याच्या दरात किती स्थिरता राहते हे पाहूनच शेतकऱ्यांनी बाजारात कांदा विक्रीस पाठवावा। राजेंद्र हंकारे, साम टीव्ही, कोल्हापूर।